पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 151739 9923 791372। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात भव्य क्रीडा संकुल झाले पाहिजे, अकलूजपेक्षा सुद्धा भव्य दिव्य ते झाले पाहिजे, ही येथील क्रीडा प्रेमींची, नागरिकांची गेल्या 4 दशकापासूनची व्यक्त होत आलेली अपेक्षा। शहरात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न होतात, क्रीडा विभागाकडून आयोजित केल्या जातात, पण कुठेतरी तात्पुरती जागा उपलब्ध करीत या क्रीडा स्पर्धा संपन्न होत असल्याचे दिसून येते। राज्य शासनाने प्रत्येक तालुका स्तरावर क्रीडा संकुल व्हावे यासाठी देण्यात येणारा निधी 3 वर्षापूर्वी वाढवून 5 कोटी केला। शेजारच्या माढा तालुक्यात क्रीडा संकुलासाठी हा निधी मिळाला। मोहोळचे क्रीडा संकुल मार्गी लागले, मात्र पंढरपुरात हालचाली शून्य आहेत। यापूर्वी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्षपद माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे अनेक वर्ष होतं, मात्र त्यांची विधान परिषदेची कारकीर्द संपली आणि तालुका क्रीडा समितीचे पदसिद्ध अध्यक्षपद संपुष्टात आले। पुढे क्रीडा समितीचे प्रभारी अध्यक्ष तहसीलदार झाले, पण शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा सुयोग्य प्रस्ताव काही पुढे सरकलाच नाही। शहरात क्रीडा संकुलासाठीची जागा हे यामागील कारण पुढे केलं जात आलंय। एकीकडे बार्शी, अक्कलकोट या ठिकाणी भव्य क्रीडा संकुल होत आहे, मग पंढरपूर मागे का, हे लक्षात घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे हे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आलेत। नुकतेच त्यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली, अंबाबाई पटांगणाच्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी केली। मंत्री बनसोडे यांनी त्यांच्या पत्रावर सकारात्मक शेराही मारला। 4 महिन्यापूर्वी क्रीडा मंत्री पंढरपुरात आले सुद्धा, त्यावेळी त्यांनी निधीची घोषणाही केली होती, मात्र आता लोकसभेची आचारसंहिता लागण्याची वेळ आली तरी अजून शासन स्तरावर हालचाली होताना दिसून येत नाहीयेत। अंबाबाई पटांगण हे क्रीडांगणासाठी राखीव आहे, हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अनेक वेळा निक्षून सांगितलंय, तर याच अंबाबाई पटांगणाच्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावे यासाठी श्रीकांत शिंदे यांनी क्रीडा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे। आता आमदार समाधान आवताडे पंढरपुरातील जनभावना लक्षात घेत आमदार म्हणून पंढरपूर क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाचा कांडका पाडणार का, हेच आता पाहावं लागणार आहे।